आपण आता तवा पुलाव कसा करायचा ते बघूया। पॅन गरम करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा तेल आणि 2 चमचा बटर घालूया। आता त्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया आणि मिक्स करून घेऊया। जिरे फुलले की त्यामध्ये 2 चिरलेले कांदे घालायचे आणि ते 2-3 मिनिट परतून घेऊया। आता त्यामध्ये 1 चिरलेले गाजर, 1 चिरलेली सिमला मिरची, 1 कप चिरलेला कोबी, 1/4 कप हिरवा वाटाणा आणि 2 चिरलेले टोमॅटो घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून 3-4 मिनिटे शिजवून घेऊया। आता 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून मिक्स करून घेऊया। आता 2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचा पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे। नंतर त्यामध्ये 2 कप शिजवलेला भात घालायचा। शिळा भात असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता। आता हा भात 4-5 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊया। भात परतून झाला की त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। आता तवा पुलाव खाण्यासाठी तयार आहे। खाताना त्यावर लिंबाचा रस घालून मिक्स करून घेतले तर आणि खूपच मस्त लागतो। तुम्ही पण नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।